ಗೆ ಕುರಿತಂತೆ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಿಪಬ್ಲಿಕ್ಗೆ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಿಪಬ್ಲಿಕ್ನ ಎಡಿಟರ್ ಇನ್ ಚೀಫ್ ಅರ್ಣಬ್ ಗೋಸ್ವಾಮಿ ಈ ಒಂದು ಇಂಟರ್ವ್ಯೂವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರಿಪಬ್ಲಿಕ್ನಲ್ಲಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಬಿಗ್ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್. ಈ ಬಗ್ಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಮೊದಲೇ ಗೊತ್ತಿತ್ತು, ಆದರೂ ಕೂಡ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಿಲ್ಲ. ಪೆನ್ ಡ್ರೈವ್ ವಿಚಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಮೊದಲೇ ಗೊತ್ತಿತ್ತು. ರಿಪಬ್ಲಿಕ್ನಲ್ಲಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಬಿಗ್ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್. प्रज्वल रेवन्ना का जो केस हुआ, जो एचडी देवेगौड़ा जी के पोते हैं उनके खिलाफ केस हुआ, किस तरह से उन्हें उत्पीड़न की, उन्होंने टॉर्चर किया, मोलेस्टेशन की, सेक्सुअल असॉल्ट किया कितने औरतों का, क्या इसका असर नहीं पड़ेगा बीजेपी पर, कर्नाटका? नहीं, बिल्कुल पड़ेगा, मगर कांग्रेस पर पड़ेगा। कांग्रेस पर क्यों? इसलिए क्योंकि एक कब का इनके संज्ञान में आ गया था, परंतु वोकली का वोट बैंक का जब तक पोलिंग समाप्त न हो इन्होंने छिपाए रखा। आप कह रहे हैं उन्होंने छिपाए? निश्चित रूप से छिपाए। कैसे छिपाते? इससे तो उनका फायदा। वोकली का वोटिंग होने के 2 दिन बाद ही ये बात बाहर आती और तब तक रेवन्ना भाग जाते। आपने कहा उन्होंने इनके साथ मिलकर इनको जाने दिया। मिलकर ऐसा मेरा नहीं कहना, उनकी जानकारी थी, मगर पॉलिटिकल रीजंस के कारण, पॉलिटिकल लॉस गेन के कारण उन्होंने लेट कदम उठाए। सोच समझ के। सोच समझ के। इसका आप पर कोई असर नहीं पड़ेगा? मैं तो कई बार, अब मेरी पार्टी ने, मैंने ही मेरी पार्टी का स्टैंड स्पष्ट कर दिया, कठोर से कठोर कार्यवाही होनी चाहिए, किसी को नहीं बख्शना चाहिए, भले हमारे साथी हो। प्रज्वल ಗೆ ಕುರಿತಂತೆ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಿಪಬ್ಲಿಕ್ಗೆ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಿಪಬ್ಲಿಕ್ನ ಎಡಿಟರ್ ಇನ್ ಚೀಫ್ ಅರ್ಣಬ್ ಗೋಸ್ವಾಮಿ ಈ ಒಂದು ಇಂಟರ್ವ್ಯೂ. ನಡಿ ಈಗ ಶುರು ಮಾಡೋಣ. ಕೇಸರಿಯಿಂದ ಮನೋಲ್ಲಾಸ ಮನಸ್ಸು ಮತ್ತೇರಿ ಕುಣಿದಾಡಿದೆ ನೋಡು, ಮನಸ್ಸು ಮತ್ತೇರಿ ಕುಣಿದಾಡಿದೆ ನೋಡು. ಕ್ಷಣ ಕ್ಷಣವೂ ಆಚರಿಸಿ ಕೇಸರಿ ಹಬ್ಬ. ವಿಮಲ್ ಬಾಯಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಕೇಸರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರಿಪಬ್ಲಿಕ್ನಲ್ಲಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಬಿಗ್ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್. ಈ ಬಗ್ಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಮೊದಲೇ ಗೊತ್ತಿತ್ತು, ಆದರೂ ಕೂಡ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಿಲ್ಲ. ಪೆನ್ ಡ್ರೈವ್ ವಿಚಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಮೊದಲೇ ಗೊತ್ತಿತ್ತು. ರಿಪಬ್ಲಿಕ್ನಲ್ಲಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಬಿಗ್ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್. प्रज्वल रेवन्ना का जो केस हुआ, जो एचडी देवेगौड़ा जी के पोते हैं उनके खिलाफ केस हुआ, किस तरह से उन्हें उत्पीड़न की, उन्होंने टॉर्चर किया, मोलेस्टेशन की, सेक्सुअल असॉल्ट किया कितने औरतों का, क्या इसका असर नहीं पड़ेगा बीजेपी पर, कर्नाटका? नहीं, बिल्कुल पड़ेगा, मगर कांग्रेस पर पड़ेगा। कांग्रेस पर क्यों? इसलिए क्योंकि एक कब का इनके संज्ञान में आ गया था, परंतु वोकली का वोट बैंक का जब तक पोलिंग समाप्त न हो इन्होंने छिपाए रखा। आप कह रहे हैं उन्होंने छिपाए? निश्चित रूप से छिपाए। कैसे छिपाते? इससे तो उनका फायदा। वोकली का वोटिंग होने के 2 दिन बाद ही ये बात बाहर आती और तब तक रेवन्ना भाग जाते। आपने कहा उन्होंने इनके साथ मिलकर इनको जाने दिया। मिलकर ऐसा मेरा नहीं कहना, उनकी जानकारी थी, मगर पॉलिटिकल रीजंस के कारण, पॉलिटिकल लॉस गेन के कारण उन्होंने लेट कदम उठाए। सोच समझ के। सोच समझ के। इसका आप पर कोई असर नहीं पड़ेगा? मैं तो कई बार, अब मेरी पार्टी